वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील मुख्य आणि गजबजलेल्या सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात खासगी वाहनांसह रिक्षांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आहे। त्यामुळे बस स्थानक परिसर रिक्षा आणि दुचाकींच्या विळख्यात सापडला आहे। बस स्थानकात बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या रिक्षा आणि दुचाकींमुळे एसटी चालकांना आपल्या गाड्या फलाटावर लावताना तसेच स्थानकातून आत बाहेर काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। बसमधून उतरताच प्रवाशांना रिक्षा चालक घेराव घालतात, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सुलभ प्रवासाचा प्रश्न निर्माण झालाय। या घुसखोरीला नियंत्रक तसेच वाहतूक पोलिसांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकारामुळे बस स्थानक परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असून प्रशासनानं यावर तातडीनं कारवाई करणं अपेक्षित आहे। विशेषतः सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ही समस्या अधिक तीव्र होते। बस स्थानकातून ये-जा करणाऱ्या बसची संख्या मोठी असल्यानं चालकांना वाहनाची कसरत करत बस फलाटावर आणावी लागते, त्यामुळे प्रवाशांनाही गैरसोय सहन करावी लागत असल्याची तक्रार व्यक्त होत आहे। बस स्थानक परिसरात अनधिकृतरित्या थांबणाऱ्या रिक्षा व दुचाकीवर नियंत्रण ठेवण्याची तसेच वाहतूक शिस्त कडक करण्याची मागणी प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांकडून होती आहे। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एसटी प्रशासन आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे। बस स्थानक परिसरात बेकायदा प्रवेश करणाऱ्या आणि पार्किंग करणाऱ्या खासगी वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी तसेच स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षकांनी या वाहनांना आळा घालावा अशी मागणी आता एसटी चालक आणि प्रवाशांकडून केली जाते। प्रशासनानं वेळीच पावले न उचलल्यास एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।